वनप्रस्थ फाउंडेशन हे सिन्नरमध्ये 2017पासून जे कार्यरत आहे, त्याचा जो फाउंडर मेंबर असावा बहुतेक महावीर, तो माझा जवळचा मित्र आहे. आम्ही समोरासमोर राहतो. आम्ही कधी खाली उतरलो, चुकून लवकर खाली उतरलो, महावीर मला दिसत असतो. झाडं गोळा करणं, त्याचे फावडे, त्याची ती टीम, त्यांची ती लगबग मी पाहत असतो नेहमी. आणि आज ह्या प्रकल्पावर प्रत्यक्ष येण्याचा जो मला योग आला, त्याबद्दल मी सर्वप्रथम वनप्रस्थ फाउंडेशनच्या सर्व मेंबरचे आभार मानतो. मागच्या वर्षी जे आई तुळजाभवानी डोंगराला जी आग लागली, त्याच्यामध्ये वनप्रस्थ फाउंडेशनने आमच्याकडे मदत मागितली आणि आमच्या सर्व मेंबर्सनी स्वतःहून भरभरून, म्हणजे त्यांना फक्त एकच वाक्य लिहिलं होतं की अशी अशी आग लागली आहे. तर प्रत्येक मेंबरनी स्वतःहून 1,000 रुपये डिपॉझिट केले आणि त्यातले माझ्यामध्ये 40-42 रुपये काही जे जमा झाले ते आम्ही वनप्रस्थ फाउंडेशनकडे सुपूर्द केले. त्यांचं काम खरोखर वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे एक खरोखर जी सामाजिक संस्था आहे, फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही, तर ते झाडं जसे लावतात त्याचं ते संवर्धन करतात, ते वाढवतात. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आई तुळजाभवानी डोंगर. तुम्ही तिथं जर गेला तर खरोखर तिथं जे उजाड डोंगर होता, तिथं आज तिथं अतिशय हिरवाईने नटलेला तो डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आज इथंसुद्धा हा जो प्लॉट आहे हा उजाड असणार आहे. आता आपण कधी आलेलो नाही आहे इथं, परंतु आज इतकं हिरवगार झालेलं आहे इथं, तर खरोखर मला एक अभिमान मानतो. म्हणजे सिन्नरसारख्या शहरात शिवाई चौकात राहून हा महावीर किंवा त्याची जी टीम आहे ते जे काम करतात, खरोखर वाखाणण्यासारखं आहे. मला अशा लोकांचा खरोखर अभिमान मानतो. म्हणजे फक्त पैशाच्या मागं न लागतं, याच्यामध्ये काही आर्थिक काहीच कोणाला फायदा असेल असं मला वाटत नाही. फक्त समाजसेवा किंवा पुढच्या पिढीला शुद्ध वातावरण मिळावं, एक साधा हेतू मनात ठेवून हे लोक सकाळी 2 तास प्रत्यक्ष येतात, तिथं काम करतात. या तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. या इथं वृक्षारोपणासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं, हे जी काम बघण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. लायन्स क्लब सदैव तुमच्याबरोबर आहे, याच्या पुढेही राहील याची मी ग्वाही देतो आणि थांबतो.